नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्या स्पर्धा परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं असतं. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला या ठिकाणी दिशा दर्शवण्याचं काम या ठिकाणी करतात आणि त्याचबरोबर आपला अभ्यास हा योग्य ट्रॅकवर आहे का नाही, हे सांगण्याचं देखील काम हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा या ठिकाणी पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या अभ्यासाची रणनीती देखील या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे आज आपण एक संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चा जो पेपर आहे, तर त्या पेपरची इतिहासशी संबंधित या ठिकाणी जे प्रश्न आले आहे, तर ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण भविष्यातील प्रश्न कशा पद्धतीचे असतील यावर देखील पण आपण चर्चा इथे या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता बघा, एक प्रश्न विचारला गेला आहे. तो प्रश्न आहे कामगार चळवळीशी संबंधित आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित आहे. आता लक्षात घ्या, आपण हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की कामगार चळवळ जर आपण बघितलं, तर कामगार चळवळीवर सातत्यानं प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळं कामगार चळवळीवरचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग कामगार चळवळीवर कशाशी संबंधित अभ्यास करावा लागेल, तर कामगार चळवळीमध्ये असणाऱ्या जे काही संघटना होत्या, कामगार संघटना, त्या कामगार संघटनांवर आपण अभ्यास करावा लागेल आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे, की कामगार चळवळीशी संबंधित जे कामगार कायदे निर्माण केले गेले, पहिला फॅक्टरी ॲक्ट, दुसरा फॅक्टरी ॲक्ट, तिसरा फॅक्टरी ॲक्ट, भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा कामगार कायदा. तर या सर्व घटकांवर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे ना? तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित काय प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. बघा, प्रश्न काय आहे तो आपण पाहून घेऊया. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं सहकार्य मिळालं आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. आता बघा, आपल्याला माहिती आहे की बॉम्बे मिल हँड असोसिएशनवर यापूर्वी पण सातत्यानं प्रश्न विचारले होते. याही वर्षी या टॉपिकवर प्रश्न विचारला. लक्षात घ्या, सन 1884 साली या बॉम्बे मिल हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. तर बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांचा कार्यकाळ काय आहे तो आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा असे प्रश्न एक व्यक्ती सापेक्ष प्रश्न जेव्हा विचारले जातात, तेव्हा त्या व्यक्तीचा कार्यकाळ काय आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की साधारणतः 1880 ला यांचं कार्य सुरू झालं आणि साधारणतः 1898 ला यांचं कार्य समाप्त झालं. म्हणजेच काय, 1898 ला त्यांचं निधन झालेलं आहे. आता लक्षात घ्या, नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन कशामुळे झालं? तर प्लेगच्या साथीमुळे झालं. लक्षात घ्या, भारतातील 2 समाजसुधारक ज्यांचं 1898 च्या दरम्यान निधन झालं प्लेगच्या साथीमुळे. त्यामध्ये या ठिकाणी स्वतः या ठिकाणी सावित्रीबाई फुले आहेत आणि नारायण मेघाजी लोखंडे देखील या ठिकाणी आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 1898 पर्यंत त्यांचं कार्य इथे या ठिकाणी राहिलेलं होतं. आपल्याला माहिती आहे 1880 ला त्यांनी या ठिकाणी एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ज्या वर्तमानपत्राचं नाव होतं दीनबंधू. तर लक्षात घ्या, हे जे दीनबंधू आहे, तर या दीनबंधू नावाचं वृत्तपत्र, या वृत्तपत्रातून त्यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या, असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात असू द्या, कामगार चळवळीचा अभ्यास करत असताना हा कायम एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळं दुसरा फॅक्टरी ॲक्ट जो 1891 ला या ठिकाणी बनला, तर तो दुसरा फॅक्टरी ॲक्ट इथे या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. म्हणजे पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी संमत झाला तर 1881 ला संमत झाला आणि दुसरा फॅक्टरी ॲक्ट जो आहे तो 1891 ला या ठिकाणी संमत झाला. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, दुसरा फॅक्टरी ॲक्ट निर्माण करण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा सिंहाचा वाटा इथे या ठिकाणी होता. तर बघा, कामगार चळवळीचा अभ्यास करत असताना तुम्ही तर कामगार कायदे व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा कायदा, त्याचबरोबर बालमजूर कायदा जो आहे, तो पण इथे या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा जो कामगार कायदा आहे, ज्यामध्ये कामाचे तास हे 8 तास या ठिकाणी निश्चित करण्यात आले. तो एक महत्त्वाचा कायदा आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कामगार संघटना. तर लक्षात घ्या, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कामगार संघटना निर्माण झाल्या आणि कोणी-कोणी निर्माण केल्या,
त्यांची नावं इथे या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा तशाच प्रकारचा हा प्रश्न आला, की बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणी-कोणी सहाय्य दिलं? तर इथं दिलंय बघा केशवराव बागडे आणि त्याचबरोबर केशवराव बोले हे या पद्धतीचं नाव इथे दिसतंय. आता लगेच लक्षात येतं, की आपल्याला, की हे केशवराव बागडे आणि केशवराव बोले जर आपण इथं पाहिलं, ते 2 अशी व्यक्तिमत्व आहेत, जे ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित या ठिकाणी राहिलेली आहे. लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळ जी आहे, त्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जेधे जवळकर आणि केशवराव बागडे ही महत्वाची नावं आपल्याला पाहायला भेटतात आणि केशवराव बोले पण आपल्याला पाहायला भेटतात, हे लक्षात घ्या. आणि बोले जे होते तर बोले आणि बागडे हे ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित राहिलेले आहेत आणि यांचा कार्यकाळ हा नंतरचा आहे लक्षात घ्या. आता बघा हे जे केशवराव बोले जर आपण इथं अभ्यासलं, तर यांनी एक संघटना या ठिकाणी स्थापन केली होती बघा. तर यांची संघटना काय होती? या संघटनेचं नाव यांचं या ठिकाणी होतं ते म्हणजे कामगार हितवर्धक सभा. तर कामगार हितवर्धक सभा ही संघटना या ठिकाणी अ, अ, बोलेंनी त्याचबरोबर भिवाजी अप्पा नरे आणि हरिश्चंद्र तालचेरकर या तिघांनी स्थापन केली होती. तर तुम्हाला हा मुद्दा या ठिकाणी परीक्षेला विचारला जाईल, की कामगार हितवर्धक सभा ही संघटना कोणी-कोणी स्थापन केली? तर नाव नीट लक्षात घ्या. ते म्हणजे बोले, त्याचबरोबर हरिश्चंद्र तालचेरकर आणि तिसरं नाव जे आहे ते म्हणजे या ठिकाणी भिवाजी अप्पा नरे. या तिघांच्या नावानं तिघांनी एकत्र येऊन 1910 साली या प्रकारची कामगार हितवर्धक सभा स्थापन केली, जी सत्यशोधक विचाराची त्या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 तर नाहीये लक्षात घ्या. कारण हे दोघंही नंतरच्या पिढीतील आहे लक्षात घ्या. ते 1898 नंतर यांनी केशवराव बागडे आणि केशवराव बोले यांचं कार्य इथं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर जर आपण बघू तर रघु भिकाजी, त्याचबरोबर गेणू बाबाजी, नारायण सुरकोजी, विठ्ठल कोपरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार ही सगळी मंडळी जी आहे, ही बॉम्बे मिल अँड असोसिएशन या संघटनेशी संबंधित राहिली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आपल्याला माहिती असेल, हे कृष्णाजी अर्जुन केळुसकर जे आहे, यांना केळुसकर गुरुजी या नावानं पण संबोधलं जातं आणि यांचं वैशिष्ट्य काय, तर हे एक चरित्रकार होते लक्षात घ्या. तर काय आहे, तर चरित्रकार या ठिकाणी हे राहिलेले होते, हे लक्षात घ्या. या कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या माध्यमातून मराठा लीग नावाचं एक संघटन देखील स्थापन झालं होतं. तर लक्षात घ्या, या कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी कोणते चरित्र लिहिले? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, सिद्धार्थ गौतम बुद्धांचं चरित्र लिहिलं आणि संत तुकाराम महाराज यांचं चरित्र या ठिकाणी लिहिलं. आपल्याला माहिती असेल, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, तेव्हा याच केळुसकर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी बुद्धचरित्र या ठिकाणी भेट दिली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्याशी संबंधित हा मुद्दा लक्षात घ्या. तर तर या प्रकारचे तिघही या संघटनेशी संबंधित राहिले आणि म्हणून या प्रश्नाचं जर आपण उत्तर पाहिलं तर ते ब, क आणि ड अशा स्वरूपातील या ठिकाणी आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे या पर्यायामध्ये येत नाही. आता चला या प्रश्नाचं तर उत्तर आपण इथे या ठिकाणी दिलं. मात्र कामगार चळवळीशी संबंधित अजून काय बरं प्रश्न विचारले जाऊ शकतात? नाव नीट लक्षात घ्या. शशीपद बॅनर्जी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं लिहितो बघा मी, शशीपद बॅनर्जी जे आहे, तर त्या शशीपद बॅनर्जींवर प्रश्न विचारला गेला, तर काय विचारला जाईल? आता हे शशीपद बॅनर्जी होते, ते ब्राह्मो समाजाशी संबंधित कार्यकर्ते होते आणि लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल, की बंगाल प्रांतामध्ये यांनी या ठिकाणी कामगारांसाठी एक पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलं होतं. तर या शशीपद बॅनर्जींनी कामगारांसाठी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? त्याचं नाव होतं भारत श्रमजीवी संघ या प्रकारे किंवा भारत श्रमजीवी पत्रिका. श्रमजीवी पत्रिका याचे ही निर्माते या ठिकाणी होते लक्षात घ्या. इथं लिहितो हवं तर म्हणजे तुम्हाला नोट्स संदर्भामध्ये काही फायदेशीर या ठिकाणी माहिती मिळेल. तर भारत श्रमजीवी पत्रिका जी आहे, तर ही भारत श्रमजीवी पत्रिका ही यांनी या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला होतं. मोस्ट आय-एम-पी हे या ठिकाणी शशीपद बॅनर्जी साधारणतः 1874 च्या दरम्यानच यांनी भारत श्रमजीवी पत्रिका या ठिकाणी सुरू केली होती, असं एकंदरीत दिसून येतं. कामगार चळवळीशी संबंधित अजून एक सोशल सर्व्हिस लीग नावाचं एक संघटन येतं. सोशल सर्व्हिस लीग जे 1911 ला या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. मग हे संघटन जे होतं, ते या ठिकाणी नारायण मल्हार जोशी यांनी या ठिकाणी नरेश अप्पाजी द्रविड आणि गोपाळराव देवधर 3 नावं लक्षात घ्या. नारायण मल्हार जोशी, दुसरं नाव आहे ते म्हणजे गोपाळराव देवधर आणि नरेश
अप्पाजी द्रविड या तिघांनी एकत्र येऊन सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर खूप महत्वाची ही पण संघटना आपल्याला परीक्षेसाठी खूप जास्त इम्पोर्टंट या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या. या पद्धतीचे कामगार चळवळीशी संबंधित प्रश्न करत असताना कामगार कायदे आणि कामगारांशी संबंधित संघटना कोणकोणत्या होत्या, तर त्या संघटना आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत. तर लक्षात घ्या, आजचं हे लेक्चर झाल्यानंतर आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामवर कामगार चळवळीशी संबंधित एक नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी जरूर देईल. ज्या नोट्समध्ये सर्व कामगार कायदे आणि सर्व कामगार संघटना आहेत. ज्या नोट्सचा वापर तुम्हाला या ठिकाणी येत्या स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी किंवा येत्या जी काय आता परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये जरूर या ठिकाणी होईल. एकदा परीक्षेला जाण्यापूर्वी ती नोट्स जरूर या ठिकाणी वाचून घ्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया बघा. तर पुढचा प्रश्न जो आहे, तर त्या पुढच्या प्रश्नावर आता आपल्याला इथं चर्चा करायची आहे. आता बघा हा प्रश्न जर आपण इथं पाहिला, तर हा प्रश्न या ठिकाणी जो आहे, तो मुख्यतः 1857 चा जो उठाव आहे, तर त्या 1857 च्या उठावाशी संबंधित प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रश्न काय आहे तो नीट या ठिकाणी समजून घ्या. बघा, इथं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, की 1857 च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता, तर उठाव यशस्वी झाला असता, असं डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल या ठिकाणी म्हणाला. तर कोणता गव्हर्नर जनरल म्हणाला, की जर का शिंदे आणि त्याचबरोबर या ठिकाणी निजाम यांनी जर सहभाग घेतला असता, तर हा उठाव 1857 चा उठाव हा यशस्वी झाला असता. असं कोणत्या गव्हर्नर जनरलनं इथे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या पद्धतीचा प्रश्न आहे. आता लगेच लक्षात केलं पाहिजे, की साहजिकच 1857 च्या उठावाशी संबंधित असतानाच गव्हर्नर जनरल या टॉपिकशी किंवा या विधानासोबत किंवा हे विधान त्यांनी या ठिकाणी केलं असेल. मग लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसी आहे, लॉर्ड रिपन आहे, लॉर्ड माउंटबॅटन आहे आणि लॉर्ड कॅनिंग आहे. आता बघा लॉर्ड डलहौसी जर आपण बघितलं, तर लॉर्ड डलहौसीची कारकीर्द होती ती म्हणजे 1848 ला सुरू झाली आणि 1856 ला त्याची कारकीर्द समाप्त झालेली आहे. लॉर्ड कॅनिंग जर आपण बघितलं तर हो, 1857 च्या उठावा वेळेस या ठिकाणी जो गव्हर्नर जनरल होता, तो लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी होता. म्हणजे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1857 च्या उठावावेळी लॉर्ड कॅनिंग इथे या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता आणि त्यानंच हा उठाव इथे या ठिकाणी मोडून काढलेला आहे. आणि मग त्याच्याशी संबंधित हे विधान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं किंवा त्यांनीच हे विधान या ठिकाणी केलेलं आहे, की जर का 1857 च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता, तर या ठिकाणी हा उठाव यशस्वी झाला असता. हे हे विधान याच लॉर्ड कॅनिंगच्या या ठिकाणी आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, काही असे संस्थानिक होते, की जे संस्थानिक इंग्रजांच्या बाजूने या ठिकाणी होते. ते संस्थानिकांवर प्रश्न अशा पद्धतीचा विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर आपण बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनुषंगानं राणी बांकाबाई पण महत्वाची आहे. तर राणी बांकाबाई यांच्यावर पण प्रश्न सातत्यानं विचारले जातात. तर लक्षात घ्या, राणी बांकाबाई यांनी देखील या ठिकाणी नागपूरच्या विद्रोहाबाबत इंग्रजांना माहिती दिली. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते आणि त्या राणी बांकाबाई ज्या होत्या, त्यांनी या ठिकाणी 1857 च्या उठावापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. स्वतःला त्यांनी सहभागी करून घेतलं नव्हतं. जे राणी बांकाबाई हे नागपूरच्या भोसले संस्थानाशी संबंधित व्यक्ती या ठिकाणी होत्या, असं एकंदरीत दिसतं. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता गव्हर्नर जनरलशी संबंधित प्रश्न विचारले जातात. गव्हर्नर जनरल जर आपण बघितलं, तर गव्हर्नर जनरलवर अभ्यास थोडासा आपला असणं गरजेचं आहे. आता जनरली गव्हर्नर जनरलवर कुठले-कुठले प्रश्न येतात किंवा कोणकोणते गव्हर्नर जनरल आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, येस लॉर्ड डलहौसी अभ्यासला पाहिजे. त्याचबरोबर लॉर्ड रिपन अभ्यासला पाहिजे. लॉर्ड रिपनचा कारकीर्द जर आपण बघितली, तर लक्षात घ्या लिटन आणि रिपनवर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर लिटन जर आपण इथं पाहिला, तर लिटनचा कार्यकाळ कितीचा आहे? तर 1876 ते 1880 हा लिटनचा कार्यकाळ आहे. लिटन जर आपण बघितलं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधामध्ये राहिलेला आहे किंवा राष्ट्रवादी विचाराच्या विरोधामध्ये लॉर्ड लिटन इथे या ठिकाणी होता. आणि लॉर्ड रिपन जर आपण बघितलं, तर लॉर्ड रिपननी मात्र भारतीय स्वातंत्र्य चळवळीला किंवा राष्ट्रवादाच्या चळवळीला एक प्रकारचा पाठिंबा दिला होता, असं एकंदरीत दिसतं किंवा तो अ, राष्ट्रवादाशी सहमत होता आणि तो राष्ट्रवादाच्या विरोधामध्ये नव्हता. हा मुद्दा लक्षात घ्या. मग रिपनचा कारकीर्द जर आपण बघितली, तर ती कधी चालू होती? तर 1880 पासून चालू होती.
ते 1884 पर्यंतची कारकीर्द ही रिपनची या ठिकाणी आहे. मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय इम्पोर्टंट आहे, तर लिटनच्या कार्यकाळामध्ये कोणते कायदे या ठिकाणी बनले? लिटन जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे त्याच्या कार्यकाळामध्ये वर्नाकुलम प्रेस ॲक्ट या ठिकाणी बनला. त्याच्या कार्यकाळामध्ये रॉयल टायटल ॲक्ट जो आहे तो इथे या ठिकाणी बनला आणि याच लिटननं 1 जानेवारी 1877 ला दिल्ली दरबार या ठिकाणी भरवला होता. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते आणि त्या दिल्ली दरबारामध्ये कोण गेलं होतं खादी वस्त्र प्रदान करून? ते म्हणजे आपल्याला माहिती आहे सार्वजनिक काका गवा जोशी ते इथे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. लक्षात घ्या जेव्हा दिल्ली दरबार या ठिकाणी भरला, तेव्हा भारतामध्ये कोण आलं होतं? राणी आली होती का? तर नाही. तर तिचा प्रतिनिधी म्हणून ड्यूक ऑफ कॅनॉट जो आहे, तर हा ड्यूक ऑफ कॅनॉट या ठिकाणी भारतामध्ये आला होता. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. तर ड्यूक ऑफ कॅनॉट भारतामध्ये 1 जानेवारी सन 1877 ला आला होता. या प्रकारची माहिती मिळते. याचबरोबर यानं आर्म्स ॲक्ट या ठिकाणी निर्माण केला. याचबरोबर यानं या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ॲक्ट निर्माण केला. ज्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा द्यायची असेल, तर जो वयोगट होता 21 तो 21 वरनं 19 यानेच या ठिकाणी केला. लॉर्ड लिटनच्या बद्दल जर आपण बघितलं, तर लॉर्ड लिटन हा एक साहित्यिक देखील होता आणि साहित्यिक जगामध्ये या लॉर्ड लिटनला ओवन मेरिडिथ या नावानं संबोधलं जात होतं. नाव नीट लक्षात घ्या. ओवन मेरिडिथ या नावानं याला संबोधलं जात होतं. तर असा एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला या ठिकाणी नवल वाटून घेऊ नका, की ओवन मेरिडिथ या नावानं साहित्यिक जगतामध्ये कोणता गव्हर्नर जनरलला ओळखलं जातं, तर लॉर्ड लिटनला ओळखलं जातं. लॉर्ड रिपन जर आपण बघितलं तर लॉर्ड रिपनचं काय बरं? लॉर्ड रिपन आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, की तो एक उदारमतवादी या ठिकाणी राहिलेला आहे. राष्ट्रवादाला एक प्रकारचा पाठिंबा, चालना देणारा, प्रोत्साहन देणारा या ठिकाणी राहिला. मग या लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये वर्नाकुलम प्रेस ॲक्ट रद्द केला. आर्म्स ॲक्ट जो आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आला. 1881 साली पहिला फॅक्टरी ॲक्ट याच्या कार्यकाळामध्ये निर्माण झाला. या लॉर्ड रिपनच्या काळामध्ये माहिती आहे आपल्याला 1882 साली स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम या ठिकाणी निर्माण करण्यात आला. त्यामुळेच याला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं या ठिकाणी म्हटलं जातं. याचबरोबर लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये इल्बर्ट बिल जे आहे ते इथे या ठिकाणी मंजूर करण्यात आलं होतं. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते हे लक्षात घ्या. लॉर्ड रिपन आणि लॉर्ड लिटन यांच्याच प्रमाणे एक महत्त्वाचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे लॉर्ड मेयो. लक्षात घ्या लॉर्ड मेयोवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. लॉर्ड मेयोला काय म्हटलं जातं, तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयोला इथे या ठिकाणी संबोधलं जातं आणि याच लॉर्ड मेयोची हत्या ही अंदमान निकोबारच्या बेटांवर शेर-ए-अली अफ्रिदी या एका पठाणाने केली होती. भारतातला गव्हर्नर जनरल या पदावर असणारा हा एकमेव या ठिकाणी गव्हर्नर जनरल आहे, की ज्याचं किंवा व्हॉइसरॉय आहे, की ज्याचं या ठिकाणी इथं एका क्रांतिकारकाच्या हातून या ठिकाणी निधन झालेलं आहे, की तो मृत्यू पावलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर शेर-ए-अली अफ्रिदी जो वहाबी आंदोलनाशी संबंधित या ठिकाणी होता, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. तर खूप महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. कर्दळ एक महत्त्वाचा आहे. कर्दळशी संबंधित पण आपण खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं अशा निवडक आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली गेली, असे तुम्हाला गव्हर्नर जनरल अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. गव्हर्नर जनरलशी संबंधित नोट्स देखील मी आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी शेअर करून देईल. आजचं लेक्चर झाल्यानंतर. तर ते व्यवस्थितरित्या एकदा पाहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण इथं पाहूया. तर बघा एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे प्रार्थना समाज. बघा ज्या कोण विद्यार्थ्यांना प्रार्थना समाजाशी संबंधित माहिती पाहायची असेल, तर त्यांनी लक्षात घ्या आपल्या YouTube चॅनलवर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण याच YouTube चॅनलवर प्रार्थना समाजाशी संबंधित डिटेल एक लेक्चर आपण 1 तासाचं लेक्चर या ठिकाणी घेतलेलं आहे. तर ते लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी पहा. त्यातनं प्रश्न सहजरित्या तुम्हाला सुटून जातील. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न कशाशी संबंधित विचारले जातात तर सामाजिक सुधारणा चळवळ, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ जी आहे, तर सुधारणा चळवळ जी आहे, तर त्या सुधारणा चळवळीवर प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जात आहेत. लक्षात घ्या. सुधारणा चळवळ याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळं आपण ब्राह्मो समाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रार्थना समाज पाहणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये ज्या सुधारणा चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये परमहंस मंडळी या ठिकाणी आहे, ज्ञान प्रसारक सभा आहे, बुद्धिवर्धक सभा या ठिकाणी आहे. तो अभ्यासणं गरजेचं आहे. याचबरोबर या ठिकाणी सत्यशोधक समाज तो एक अभ्यासावा या ठिकाणी लागणार आहे. तर जेवढ्या काही सामाजिक सुधारणा चळवळी मुस्लिमांमधल्या पण, शिखांमधल्या पण, त्या पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर सामाजिक सुधारणा चळवळीशी संबंधित प्रश्न विचारला जातो हे लक्षात घ्या. त्यातल्या त्यात प्रार्थना समाज
हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी नेहमीचा प्रश्न यामध्ये या ठिकाणी विचारला जातो लक्षात घ्या. म्हणजे एक तरी प्रश्न तुम्हाला प्रार्थना किंवा सत्यशोधक समाजाशी असतोच असतो. लक्षात घ्या. आता बघा काय म्हटलंय. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च सन 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. एकदम बरोबर आहे. यांनी या दिवशी या सर्वांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका ही या ठिकाणी सुरू करण्यात आली. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुबोध पत्रिका भाऊसाहेब वैद्य नावाची एक व्यक्ती होती लक्षात घ्या. भाऊसाहेब वैद्य. तर या भाऊसाहेब वैद्य यांनी या ठिकाणी इथे लिहितो बघा मी, भाऊसाहेब वैद्य. तर लक्षात घ्या या भाऊसाहेब वैद्य यांनी या सुबोध पत्रिकेचं अनेक वर्ष साधारणतः 44 वर्ष ते संपादक या ठिकाणी राहिले होते. याच भाऊसाहेब वैद्य यांनी जेव्हा प्रार्थना समाजाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा ग्रंथ हा याच भाऊसाहेब वैद्य यांनी 1927 साली या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रार्थना समाजाचा इतिहास हा एक महत्वाचा ग्रंथ भाऊसाहेब वैद्यांनी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी आणि लक्षात घ्या सुबोध पत्रिकेमध्ये वीरा शिंदेंनी पण लिखाण या ठिकाणी केलेलं आहे. असं एकंदरीत पाहायला भेटतं. वीरा शिंदेचा इथं मुद्दा निघाला म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की वीरा शिंदे जेव्हा प्रार्थना समाजाशी संबंधित होते, तेव्हा त्यांनी एक उपासना नावाचं एक नियतकालिक इथे या ठिकाणी सुरू केलं होतं लक्षात घ्या. इथे लिहितो बघा, उपासना. प्रार्थना समाजाशी संबंधित असताना त्यांनी उपासना नावाचं एक नियतकालिक चालवलं होतं असं दिसतं. विठ्ठलरामजी शिंदेंवर पण कंबाईनच्या पेपरमध्ये सातत्याने प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहिती आहे, की एम्स्टरडॅममध्ये हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचा त्यांनी एक निबंध या ठिकाणी वाचलेला होता. त्याचबरोबर ते एकेश्वरवादाचं अध्ययन करण्यासाठी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन या संघटनेच्या वतीनं त्यांना स्कॉलरशिप दिली आणि ते इंग्लंडमध्ये या ठिकाणी 2 वर्ष वास्तव्यास होते एकेश्वरवादाचं अध्ययन करण्यासाठी. त्यानंतर ते भारतामध्ये या ठिकाणी आले, बंगालमध्ये फिरले, संपूर्ण भारतामध्ये फिरले. ब्राह्मो समाजाचे सदस्य देखील ते त्यानंतर बनले आणि त्यानंतर मग ते 1905 साली भिंगार इथे भरलेल्या अस्पृश्यांच्या दुसऱ्या परिषदेमध्ये गेले. तेव्हा त्यांना अस्पृश्यांच्या समस्या लक्षात आल्या आणि मग 1906 ला त्यांनी एन.जी. चंदावरकर यांच्या सोबत राहून डिप्रेस क्लास मिशन या नावाचं संघटन जे आहे डिप्रेस क्लास मिशन, तर हे डिप्रेस क्लास मिशन स्थापन केलेलं आहे. या प्रकारची माहिती मिळते, जे 1906 साली स्थापन झालं आणि लक्षात घ्या डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष एन.जी. चांदावरकर हे त्या ठिकाणी होते, असं एकंदरीत पाहायला भेटतं. या पद्धतीचे हे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे 1917 ला जेव्हा कलकत्तामध्ये काँग्रेस अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाला वीरा शिंदे आणि एन.जी. चंदावरकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला आणि मुंबईमध्ये अस्पृश्यता निवारण परिषद देखील सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भरवली होती. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. 1920 नंतर मात्र विठ्ठलरामजी शिंदे यांनी या ठिकाणी शेतकरी चळवळीकडे विशेष या ठिकाणी लक्ष दिलं आणि शेतकरी परिषदा या ठिकाणी भरवल्या होत्या. अशा प्रकारची माहिती मिळते. लक्षात घ्या वीरा शिंदेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे, ज्याचं नाव आहे ज्याचं नाव या ठिकाणी आहे अ, अ, जो 1933 साली या ठिकाणी लिहिला गेला. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. 1933 साली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा एक महत्त्वाचा ग्रंथ हा या ठिकाणी वीरा शिंदेंनी लिहिलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि माहिती असेल की 1930 साली जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती, तेव्हा ते त्यांनी काँग्रेस पक्ष जॉइन केला आणि पुण्यामध्ये सत्याग्रह त्यांनी या ठिकाणी घडवून आणला, ज्याच्यामध्ये त्यांना अटक देखील 6 महिन्याचा तुरुंगवास देखील सहन करावा लागला होता. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. विराज शिंदे मोस्ट आय-एम-पी आहे. तो एक त्यांच्यावर एकदा जे काही तुमच्याकडे नोट्स असतील ते या ठिकाणी वाचून घ्या. आता बघा, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नारायण मल्हार जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. आत्ताच मी नारायण मल्हार जोशी यांच्याबद्दल बोललो. लक्षात घ्या, हे पहिलं पण बरोबर आहे, 2 पण बरोबर आहे आणि तिसरं पण या ठिकाणी बरोबर आहे. तर नारायण मल्हार जोशी हे पण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला दिसून येतं, की हे जे सोशल सर्व्हिस लीग जे होतं 1911 ला स्थापन केलं आणि त्यांच्यासोबत कोण-कोण होतं बरं? तर गोपाळराव देवधर या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी नरेश अप्पाजी द्रविड ही एक व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे नारायण मल्हार जोशी, नरेश अप्पाजी द्रविड आणि गोपाळराव देवधर या तिघांनी मिळून हे सोशल सर्व्हिस लीग स्थापन केलं होतं.
नारायण मल्हार जोशी यांच्या संदर्भात अजून महत्त्वाचं माहिती काय? तर जेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन बनवली गेली, तेव्हा या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये भारताचे कामगार प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा जर कोणाला पाठवलं, तर ते नारायण मल्हार जोशी यांना पाठवलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. तर यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, जेव्हा आयटकचं पहिलं अधिवेशन झालं बघा. आयटकचं पहिलं अधिवेशन कधी झालं तर 31 ऑक्टोबर 1920 साली. तर आयटकचं पहिलं अधिवेशन 31 ऑक्टोबर 1920 साली या ठिकाणी झालं. तर त्या आयटकच्या पहिल्या अधिवेशनामध्ये देखील हे नारायण मल्हार जोशी इथे या ठिकाणी सहभागी होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना? या पद्धतीचं महत्त्वाचे व्यक्तिमत्व होतं नारायण मल्हार जोशी आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून हेच या ठिकाणी गेले होते. कामगारांचे प्रतिनिधी म्हणून नारायण मल्हार जोशी या ठिकाणी सहभागी झाले होते. सहभागी झाले होते. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. भास्करराव जाधव लक्षात घ्या. भास्करराव जाधव ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होते बघा. मग हे भास्करराव जाधव पण गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणी सहभागी झाले होते. मात्र ते जस्टिस पार्टीकडनं सहभागी झाले होते भास्करराव जाधव हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. आता बघा तिसरा पर्याय दिलेला आहे, की प्रार्थना समाजानं मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. तर हे काम नाही केलं लक्षात घ्या. प्रार्थना समाजानं काय केलं? रात्रशाळा या ठिकाणी निर्माण केल्या. कामगारांसाठी रात्रशाळा ज्या आहेत, तर त्या रात्रशाळा निर्माण केल्या आणि खास करून या ठिकाणी यांचे कार्यकर्ते जे होते, उमाया लालशंकर वगैरे, वगैरे त्यांनी पंढरपूरमध्ये अनाथाश्रम इथे या ठिकाणी सुरू केलं होतं आणि याचबरोबर या ठिकाणी पाहायला असं भेटतं, त्यांनी मुंबईमध्ये या ठिकाणी गिरगावमध्ये या ठिकाणी एक कार्यालय देखील या ठिकाणी एक इमारत देखील उभी केली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर प्रार्थना समाजाशी संबंधित YouTube चॅनलवर आपल्या एक महत्त्वाची पूर्ण डिटेलपणे लेक्चर आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. त्याच्याशी संबंधित तुम्हाला बरेचशा मुद्दे मिळतील. आता हा एक शेवटचा मुद्दा प्रार्थना समाजाशी संबंधित सांगेल. प्रार्थना समाजाची जी दुसरी पिढी होती, तर लक्षात घ्या त्या दुसऱ्या पिढीमध्ये कोण होते? तर नारायण मल्हार जोशी ज्यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. वीरा शिंदे होते, ज्यांनी डी प्लस क्लास मिशन स्थापन केलं आणि अजून एक महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, ज्यांनी भारत सेवक समाज या नावाचं संघटन इथे या ठिकाणी स्थापन केलं. तर भारत सेवक समाज जे आहे, हे गोपाळराव देवधर यांच्या मदतीनं त्यांनी स्थापन केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा पण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे 3 व्यक्ती या प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती या ठिकाणी होते. प्रार्थना समाजाच्या सेकंड पिढीतलं नेतृत्व या तिघांकडे गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथं पाहूया. बघा आता हे अ, ब, क बरोबर आहे. त्यामुळं अ, ब, क पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला दिसून येतं. चलो त्यानंतरचा एक प्रश्न आपण इथं पाहूया. ठीक आहे ना. तर किती झाले प्रश्न हे तिसरा. तर चौथा प्रश्न मला वाटतं त्याच्या खाली इथं या ठिकाणी असेल. ठीक आहे ना. ओके. चौथा प्रश्न पुढे आहे बघा. आता चौथा प्रश्न जो आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा हिंदू महासभेशी संबंधित प्रश्न आहे. आता हा प्रश्न थोडासा आपण विचारपूर्वक या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं या ठिकाणी राहतं. ठीक आहे ना. बघा हिंदू महासभेच्या संदर्भात पुढील कोणती विधानं बरोबर आहेत? अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराजा महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याची घोषित केले. हरिद्वारमध्ये हिंदू महासभेची स्थापना 1915 ला झाली. एकदम बरोबर आहे. त्याच नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष पाशी मुंजे होते म्हणजे बॅरिस्टर मुंजे आपल्याला या ठिकाणी बी.एस. मुंजे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. डॉक्टर मुंजे हेगडेवार त्याचबरोबर डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा इथे या ठिकाणी सुरू केली असं म्हटलेलं आहे. आणि 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे झाले, असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या संबंधित इथे या ठिकाणी दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, हिंदू महासभेशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि खास करून तुम्हाला त्यांची अधिवेशन माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे 1924 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे आणि त्याच्या आधी हिंदू महासभा 1915 ला या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. आता बघा या 2 महत्त्वाच्या संघटनांवर प्रश्न सातत्यानं विचारले जातायत हे लक्षात घ्या. त्यामुळे यांच्यावर थोडंसं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोण-कोण यांच्याशी संबंधित व्यक्तिमत्व होते, यांच्याबद्दल पण माहिती थोडीशी ठेवा. ठीक आहे ना. आता बघा यामध्ये जर आपण बघितलं तर अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क पण बरोबर आहे.
फक्त चुकीचं आहे याचं कारण पुण्यामध्ये अधिवेशन नव्हतं झालं, हे नागपूरमध्ये अधिवेशन झालं आणि लक्षात घ्या आपल्याला माहिती असेल 1938 पासून ते साधारणतः 1944 पर्यंत या हिंदू महासभेचे अध्यक्ष हे विदा सावरकर इथे या ठिकाणी होते, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि मग या संपल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेचं कार्य या काळामध्ये चाललं होतं, असं एकंदरीत दिसतं. आता बघा सांप्रदायिक वादावर प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे थोडे सांप्रदायिक वादाशी संबंधित पण प्रश्न विचारले जातील या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा या येणाऱ्या पेपरमध्ये. तर लक्षात घ्या, वुई नावाचं पॅम्पलेट होतं बघा. जे वुई नावाचं पॅम्पलेट हे या ठिकाणी गोळवणकर गुरुजींनी इथे या ठिकाणी सुरू केलं होतं. तर वुई नावाचं पॅम्पलेट हे याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचबरोबर मुस्लिम सांप्रदायिक वादाशी संबंधित विविध संघटना त्या संघटनांच्यावर पण अभ्यास या ठिकाणी करा. मुस्लिम सुधारणा चळवळीतल्या संघटना आणि सांप्रदायिक चळवळीतल्या संघटना त्यांच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि म्हणून मग तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अ, अ, तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यासाठी तुम्हाला हिंदू महासभेशी संबंधित जे काही अ, खास करून या ठिकाणी अधिवेशन या ठिकाणी हिंदू महासभेची झाली. तर त्या अधिवेशनांवर आपण थोडीशी एक नजर इथे या ठिकाणी टाकू, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथे या ठिकाणी येणार नाही. आता बघा हिंदू महासभेची अधिवेशनं जर आपण बघितली, तर 1915 ला त्याच्यामध्ये राजा मनिंद्र चंद्रनाथ नंदी म्हणजेच मनिंद्र नंदी ज्याचं त्यांच्यावर प्रश्न आला, तर ते या ठिकाणी इथं अध्यक्ष या ठिकाणी होते. त्यानंतर 1916 ला हरिद्वारमध्ये अधिवेशन झालं. पंडित मदन मोहन मालवीय हे याचे अध्यक्ष या ठिकाणी बनले. त्यानंतर प्रयागमध्ये 1918 ला झालं. शंकराचार्य भारती तीर्थ हे अध्यक्ष या ठिकाणी होते. दिल्लीमध्ये 1919 ला झालं. राजा रामपाल सिंह हे याचे अध्यक्ष या ठिकाणी होते. 1921 ला हरिद्वारमध्ये झालं परत. पंडित दीनदयाल शर्मा हे याचे अध्यक्ष या ठिकाणी बनले. 1922 ला स्वामी श्रद्धानंद सरस्वती जे आहे, हे इथे या ठिकाणी या परिषदेचे अध्यक्ष गयामध्ये या ठिकाणी बनले. हा इम्पोर्टंट आहे बघा. गया अधिवेशनाचे कोण होते या ठिकाणी? गया काँग्रेस नाही, हिंदू महासभेचं अधिवेशन. तर श्रद्धानंद सरस्वती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. 1925 ला लाला लजपत राय होते बघा, मोस्ट आय-एम-पी आहे. कलकत्तामध्ये जे 1925 साली अधिवेशन झालं, त्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय या ठिकाणी होते. 1926 ला दिल्लीमध्ये अधिवेशन झालं. राजा नरेंद्रनाथ इथे या ठिकाणी अध्यक्ष होते. पटना बघा, पटना आय-एम-पी की नाही याच्यावर प्रश्न आला. डॉक्टर बी.एस. मुंजे हे पण अध्यक्ष या ठिकाणी होते. जे पटनामध्ये या ठिकाणी झालं. 1927 ला अधिवेशन झालं. लक्षात घ्या गोलमेज परिषद जेव्हा झाली दुसरी, तेव्हा त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर राजा मुंजे करार झाला लक्षात घ्या. राजाह, एम.सी. राजाह हे दक्षिण भारतातील जस्टिस पार्टीचे एक नेते होते. जे एक कनिष्ठ जातीचे म्हणजे अस्पृश्य शेड्यूल कास्ट त्या ठिकाणी होते आणि त्यांनी बी.एस. मुंजे सोबत एक करार केला, ज्याला राजा मुंजे करार या नावाने संबोधला जातो. जो 1933 साली होता आणि ज्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाला विरोध या ठिकाणी केला होता, असं एकंदरीत दिसतं. जबलपूरमध्ये नचिकेळकर होते बघा. जबलपूरमध्ये जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष नचिकेळकर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. याचबरोबर सुरतमध्ये अधिवेशन झालं, रामानंद चटर्जी आहे. अकोल्यामध्ये अधिवेशन झालं, व्ही. राघवाचारी हे आपल्याला पाहायला भेटतात. व्ही. राघवाचारी बघा 1920 साली पण या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी होते. तर ते व्ही. राघवाचारी आता इथं 1931 साली अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले. अजमेरमध्ये 1933 साली अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये भाई परमानंद या ठिकाणी अध्यक्ष होते. 1935 साली भिक्षू उत्तम या ठिकाणी होते. लाहोर 1936 साली शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोठी तर डॉक्टर कुर्तकोटी जे आहे यांचा वाद शाहू महाराजांसोबत या ठिकाणी झाला होता. तर लक्षात घ्या हे कुर्तकोटी 1936 च्या काँग्रेस हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी होते. बघा आता इथं बघा ही सगळी अधिवेशनं जी आहेत ना, ही सगळी अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी सावरकर या ठिकाणी होते असं दिसतं. मग 1937 ला कर्णावतीमध्ये अधिवेशन आहे. विदा सावरकर अध्यक्ष आहे. 1938 ला नागपूर तिथं त्या प्रश्नामध्ये पुणे दिलं होतं. तर 1938 नागपूर विदा सावरकर आहे. 1939 ला कलकत्त्यामध्ये आहे. तिथं पण विदा सावरकर आहे. भागलपूरमध्ये 1941 ला तिथं पण सावरकर आहे आणि कानपूरमध्ये 1942 ला सावरकरच इथे या ठिकाणी अध्यक्ष बनलेले आहेत. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. 1943 साली श्यामाप्रसाद मुखर्जी आहे बघा. अमृतसरचं अधिवेशन 43 साली श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. बिलासपूरमध्ये पण श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. त्यानंतर 1946 ला
गोरखपूरमध्ये त्यामध्ये भोपटकर या ठिकाणी आहे आणि या कलकत्तामध्ये 1939 ला नारायण भास्कर खरे हे आपल्याला पाहायला भेटतं. तर ही अधिवेशनं इम्पोर्टंट आहे. आता हे भोपटकर बघा, हे भोपटकर बंधू होते आणि या भोपटकर बंधूंचं एक नियतकालिक या ठिकाणी होतं, ज्याचं नाव होतं भाला. यांना भालाकार भोपटकर असं म्हटलं जात होतं. तर भाला वृत्तपत्र जे एक प्रकारे राष्ट्रीय चळवळीतलं महत्वाचं वृत्तपत्र होतं आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं होतं. टिळकांच्या सोबत या ठिकाणी भाला वृत्तपत्रानं बरचसं काम इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. तर भोपटकर बंधू लोकमान्य टिळकांचे अनुयायी या ठिकाणी होते, असं एकंदरीत पाहायला भेटतं. खूप महत्वाचा मुद्दा हा तुम्हाला मी इथे या ठिकाणी दिलेला आहे. तर त्या मुद्द्यांशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं का. तर ते त्याला थोडंसं व्यवस्थितरित्या पहा. एक नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा या ठिकाणी होईल, की नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी आपलं हे लेक्चर झालं, की तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या YouTube चॅनलवर या ठिकाणी टाकून देतो. जेणेकरून तुम्हाला हे सगळं या ठिकाणी अभ्यासता येऊ शकेल. ठीक आहे. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. जो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 1857 च्या उठावाशी संबंधितच आहे. 1857 चा उठाव कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी खूप काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे. कारण या टॉपिकशी संबंधित सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत, लक्षात घ्या. मग हा प्रश्न किंवा हा टॉपिक आपल्यासाठी मोस्ट आय-एम-पी या ठिकाणी आहे. आता बघा 1857 च्या उठावावेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली? अशा प्रकारचा प्रश्न आहे. 1857 च्या उठावाशी संबंधित प्रश्न ठरलेले आहेत बघा. काय प्रश्न असतात? एक तर महाराष्ट्रामध्ये कुठे-कुठे विद्रोह झाला आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं? ते एक असतं. दुसरं आहे 1857 च्या उठावामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तो विद्रोह मोडून काढला? तो एक प्रश्न आहे. कोणते संस्थानिक 1857 च्या उठावात सहभागी झाले? कोणते संस्थानिक सहभागी झाले नाही, कशाशी संबंधित प्रश्न तिथे या ठिकाणी असतात लक्षात घ्या आणि काही बेसिक इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचारले जातात. तर 1857 चा उठाव व्यवस्थितरित्या करा. आपल्या नोट्समध्ये पण आपल्या क्लासमध्ये पण हे सगळं डिटेलमध्ये शिकवलंय. परंतु परीक्षेच्या तोंडावर तुम्हाला त्याचे नोट्स मी शेअर करून देतो. ठीक आहे. तर तर नील आणि हॅवलॉक, आउट्रम आणि लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल आणि सर ह्युरोज, विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क असं दिलंय. आता विल्यम डिग्बी जर आपण बघितलं, तर लक्षात घ्या विल्यम डिग्बीचं काय इम्पोर्टंट आहे? तर लक्षात घ्या विल्यम वेडरबर्न आणि विल्यम डिग्बी हे एकत्र होते. विल्यम वेडरबर्न कोण होतं बरं? बघा प्रश्न तुम्हाला मी तुम्हाला हे वारंवार सांगतो, की तुम्हाला सगळं सगळं पेपरमधले तुम्ही जो अभ्यास केला त्यातूनच येतील असं नाही. तुम्हाला तुमचा अभ्यास इथे या ठिकाणी अप्लाइड करणं गरजेचं आहे आणि खास करून लक्षात घ्या, तुम्ही प्रश्न उत्तर पाहत असताना एलिमिनेशन मेथड या ठिकाणी लावा. काय बरोबर आहे यापेक्षा काय चुकीचं आहे हे शोधलं, की योग्य उत्तर लगेच सापडतं. मग इथं विल्यम डिग्बी यांचा संदर्भ मी सांगितलं तुम्हाला विल्यम वेडरबर्न सोबत या ठिकाणी लागतो. वेडरबर्न. काय आपण वाचलं बरं वेडरबर्नशी संबंधित. तर या वेडरबर्न 1889 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, तेव्हा त्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता विल्यम वेडरबर्न आणि या विल्यम वेडरबर्ननं ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना केली होती, लक्षात घ्या. इथे लिहितो बघा मी, ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना त्या विल्यम वेडरबर्ननी केली होती आणि त्या विल्यम वेडरबर्नचा सचिव हा विल्यम डिग्बी होता. या संघटनेचा सचिव हा विल्यम डिग्बी आणि वेडरबर्न अध्यक्ष होता. आणि इथे लक्षात घ्या, या ब्रिटिश इंडिया कमिटीचं एक मुखपत्र होतं, ज्याचं नाव होतं इंडिया. आणि या इंडिया या वर्तमानपत्र हे चालवत कोण होते किंवा या इंडिया या वर्तमानपत्रामध्ये महत्त्वाची भूमिका कोणी बजावली? तर दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी या दोघांनी या ठिकाणी बजावली. दादाभाई नौरोजींचं एक वृत्तपत्र होतं, जे 1883 पासून सुरू झालं होतं. त्याचं नाव होतं व्हॉइस ऑफ इंडिया. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं? दादाभाई नौरोजींचं. हे लक्षात असू द्या. आता हे जर आपण बघितलं, तर विल्यम वेडरबर्नशी संबंधित विल्यम डिग्बी आणि त्यामुळं पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नामधलं उत्तर नसला पाहिजे. मग हे नील, हॅवलॉक, आउट्रम, लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्युरोज हे सगळेच्या सगळे 1857 च्या उठावामध्ये सहभागी होते. म्हणजे 1857 चा उठाव मोडून काढण्यात सहभागी या ठिकाणी होते आणि यांनी विविध ठिकाणचे विद्रोह मोडून काढल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. अ, ब, क हे याचं राइट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आहे. आता बघा याशी संबंधित एक नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी इथे दाखवतो. जेणेकरून तुम्हाला या प्रश्नावर जर प्रश्न असेच आले, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. 1857 च्या उठावामध्ये कोणी आंदोलन केलं आणि तो विद्रोह कोणी मोडला ते लक्षात घ्या.
ही डिटेल किंवा हे पेज खूप इम्पोर्टंट आहे तुमच्यासाठी. दिल्लीमध्ये जनरल बख्त खान यानं विद्रोह केला. जो विद्रोह मोडला कॅप्टन हडसन, लेफ्टनंट विलोंबी आणि जॉन निकॉलस यांनी. त्याच नंतर कानपूर जर आपण बघितलं तर नानासाहेब पेशव्यांनी कानपूरमध्ये या ठिकाणी विद्रोह घडवून आणला. कधी-कधी कानपूरच्या इथं बिठूर पण या ठिकाणी असतं लक्षात घ्या. कानपूरच बिठूर कानपूरच्या ऐवजी बिठूर असलं ते पण योग्य आहे. नानासाहेब पेशवे या ठिकाणी आहे. त्यांचा विद्रोह सर यू व्हीलर, त्याचबरोबर कोलिन कॅम्पबेल यांनी या ठिकाणी मोडून काढला. लखनौमध्ये बेगम हजरत महल हिनं विद्रोह केला. त्याच्यामध्ये हेनरी हॅवलॉक, जेम्स आउट्रम यांनी हा विद्रोह मोडून काढला. बिहारमध्ये कुंवर सिंह होता, जो 80 वर्षाचा जमीनदार या ठिकाणी आहे. तर तो इथे या ठिकाणी सहभागी झाला. विल्यम टेलर आणि विन्सेंट आयर यांनी हा विद्रोह मोडून काढला. फैजाबादमध्ये मौलाना अहमदुल्ला शाह हे आपल्याला पाहायला भेटतात, ज्यांचा विद्रोह मेजर विन्सन आर्थर यांनी मोडून काढला. यांच्याबद्दल एक मी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगेल. यांना बागडंका शाह या नावानं पण संबोधलं जात होतं लक्षात घ्या. बागडंका शाह असं पण यांना संबोधलं जात होतं. मुस्लिम लोक जे होते हे यांना खूप मानत होते. आपला धर्मगुरू मानत होते हे यांना आणि या अहमदुल्ला शाह यांनी 1857च्या उठावानंतर एक विद्रोह घडवून आणला ज्याचं नाव होतं चिनहाट विद्रोह. तर चिनहाट विद्रोहाचं नेतृत्व पण चिनहाट विद्रोह जो आहे, हा चिनहाट विद्रोह जो 1858-59 ला झाला. तर त्या चिनहाट विद्रोहाचं नेतृत्व पण मौलवी अहमदुल्ला शाह यांनीच या ठिकाणी केलं. लक्षात घ्या झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा विद्रोह कोणी मोडला? तर सर युरोज जे आहे, हे सर युरोज यांनी या ठिकाणी मोडून काढला. लक्षात घ्या हे सर युरोज यांनी जेव्हा आपली डायरी लिहिली, तेव्हा त्यांनी झाशी राणी लक्ष्मीबाई यांची स्तुती केली आणि 1857च्या उठावातील वीरांगना म्हणून या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंचा गौरव हा या ठिकाणी सर युरोजनंच या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. हाच सर युरोज हा पुढे जाऊन 1857च्या उठावानंतर भारताचा कमांडर इन चीफ, पहिला कमांडर इन चीफ या ठिकाणी हा सर युरोज या ठिकाणी बनलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. बरेलीमध्ये खान बहादूर या ठिकाणी होता आणि तिथं बघा लॉरेन्स बंधू, हेनरी लॉरेन्स, कोलिन कॅम्पबेल यांनी या ठिकाणी हा विद्रोह मोडून काढला. अलाहाबादमध्ये लियाकत अली होते, जिथं जनरल अली यांनी या ठिकाणी जनरल अली नाही तर जनरल नील म्हणा इथं. ठीक आहे ना? तर जनरल नील त्याच्यावर आला होता बघा प्रश्न. त्या जनरल नीलनं हा विद्रोह इथे या ठिकाणी मोडून काढला. हे चुकून झालं लियाकत अली, जनरल अली असं झालं. तर जनरल नील आहे. ठीक आहे ना? यांनी विद्रोह मोडला. ग्वाल्हेरमध्ये बघा ग्वाल्हेरचा विद्रोह तात्या टोपे यांनी केला आणि तो विद्रोह मोडून पण सर युरोजनं त्या ठिकाणी केलेला. तर सर युरोज 2 ठिकाणी आहे. तात्या टोपे आणि झाशी राणी लक्ष्मीबाई या दोन्हीकडे सर युरोज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. नागपूरमध्ये लियाकत अली आणि कादिर खान यांनी या ठिकाणी विद्रोह केला. जो विद्रोह स्टीफन हिपलॉपनं मोडून काढलेला आहे. याला आय-एम-पी करा बरं का. नागपूर विद्रोह लक्षात घ्या. राणी बांकाबाईवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे बांकाबाई सोबतच नागपूरच्या विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं तर लियाकत अली आणि कादर खान यांनी केलं. स्टीफन हिपलॉप यांनी हा विद्रोह मोडून काढलेला आहे असं दिसतं. याच नागपूरमध्ये अजून वैशिष्ट्य काय? तर विद्रोह करत असताना हवेत दारूचे फुगे उडवण्याचा प्लॅन हा नागपूरचा त्या ठिकाणी होता, असं एकंदरीत पाहायला भेटतं. याच सोबत काही अजून महत्त्वाचे विद्रोह आहे लक्षात घ्या. या टॉपिकवर पण प्रश्न विचारले जातात बघा. जसं की जामखिंडीमध्ये आप्पासाहेब पटवर्धन यांनी विद्रोह केला. नाशिक पेठमध्ये भगवंतराव निळकंठराव यांनी विद्रोह केला. मुंबईमध्ये शिपाई गंगा प्रसाद यांनी विद्रोह या ठिकाणी केला. खानदेशमध्ये कजार सिंह आणि भीमा नाईक यांचा विद्रोह या ठिकाणी आहे. संगमनेरमध्ये भागोजी नाईक यांनी विद्रोह केला. जो विद्रोह दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मोडून काढला. आपल्याला माहिती आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये शंकर शहा, रघुनाथ शहा, सीताराम शहा यांनी विद्रोह या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. सातारामध्ये रंगोबापू गुप्ते, सीताराम गुप्ते त्यांचा मुलगा, केशव चित्रे, यशा मांग, बाबिया मांग, नारायण पावसकर, शिवराम कुलकर्णी, सत्तू रामोशी, गणेश सखाराम कारखणीस या सर्वांनी विद्रोह केल्याचं एकंदरीत दिसतं. या टॉपिकवर तर हमखास प्रश्न राज्यसेवेला पण आलेत, कंबाईनला पण आलेले आहेत. तर एक 1857च्या उठावामध्ये ज्या क्रांतिकारकांना अटक झालं, तर ते क्रांतिकारक मूळचे कुठले होते आणि त्यांना अंदमान निकोबारमध्ये नेलं, तर ते कोण आहे? तर बघा मुंबईमध्ये अणु नथू, पंढरपूरमधनं यदू बागलला अटक केली, त्यांना अंदमान निकोबारमध्ये पाठवलं. सातारामध्ये बबन जुबल खान आणि त्याचबरोबर अहमदनगरमध्ये पांडू भोरजी ही नावं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. या टॉपिकवर एक तरी प्रश्न असतोच म्हणजे असतोच. ठीक आहे ना? हे ज्या 2 पी-पी-टी तुम्हाला दाखवल्या, त्या पी-पी-टी व्यवस्थित करा मित्रांनो, तिथे प्रश्न येईल. बरं का? चलो नेक्स्ट आता आपण प्रश्नाकडे आपला मोर्चा नेऊया. आता बघा यानंतरचा प्रश्न जर आपण पाहिला 5 प्रश्न आय थिंक सो आपण पाहिले.
आता हा एक प्रश्न आपल्याला पाहूया. तो म्हणजे 6वा प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नामध्ये काय दिलंय 1857 मधील 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? शेतकऱ्यांचे उठाव 1875 म्हणजेच काय? तर दख्खनचे दंगे लक्षात घ्या. दख्खन दंगे याच्यावर प्रश्न विचारले जातायत कंबाईनच्या पेपरमध्ये. शेतकरी चळवळीमध्ये दख्खनचा दंगा महत्वाचा आहे. ठीक आहे ना? तर हा प्रश्न आपण करणं गरजेचं होतं. तर दख्खनच्या दंग्यांशी संबंधित नोट्स मी तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामवर या ठिकाणी हे लेक्चर झाल्यानंतर लगेच या ठिकाणी तुम्हाला देतो. म्हणजे आपल्याला तो घटक या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यास करता येऊ शकतो. ठीक आहे ना? आता बघा या दख्खनच्या दंग्यांवर काय प्रश्न आलाय, तर हे दख्खनचे दंगे कोणकोणत्या भागामध्ये झाले? नीट समजून घ्या. दख्खनचे दंगे पुण्यामध्ये झालेत बघा. पुण्यामध्ये कर्धे गावानं पहिल्यांदाच शेतसारा देणं नामंजूर केलं. म्हणजे शेतसारा सरकारला द्यायचा नाही, असं कर्धे गावातल्या लोकांनी ठरवलं. कर्धे गाव इथे लिहितो मी. कर्धे गाव जे आहे, तर त्या कर्धे गावानं 1874 ला डिसाईड केलं, की आम्ही सरकारला शेतसारा देणार नाही. आणि मग विद्रोह जो झाला, तो 12 मेला सुरू झालं 1875 ला. ठीक आहे ना. दख्खनचे दंगे. हे कुठून सुरू झालं? तर सुपे गाव जे आहे, त्या सुपे गावातून हा विद्रोह झाला. कुठे-कुठे होतं दख्खनचे दंग्यांचे पडसाद? अहमदनगरमध्ये आहे. सातारा हा एक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. अहमदनगर आहे, सातारा आहे. इथे अहमदनगर एक येतो बघा. अहमदनगर, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर आणि त्याचबरोबर रत्नागिरी तर या भागामध्ये हे विद्रोह या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर आणि रत्नागिरी या भागामध्ये विद्रोह पसरला होता असं एकंदरीत दिसतं. आता आयोगाने काय केलंय बघा गंमत, यामध्ये पुण्याशी संबंधित काही गावं, साताराशी संबंधित काही गावं, अहमदनगरशी संबंधित काही गावं, तालुके, सोलापूरशी संबंधित काही गावं, तालुके आणि रत्नागिरीशी संबंधित काही गावं, तालुके याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे ना. आपल्याला हे प्रश्न बघा बारकाईने जर आपण वाचले ना, तर तुम्हाला मी सांगतो, की तुम्ही जर व्यवस्थितरित्या अभ्यास करत असाल म्हणजे सातत्यानं आपल्याला माहिती आहे, की विद्यार्थी खूप सारा अभ्यास करतात, वर्ष, दीड वर्ष अभ्यास करतायत. तर लक्षात घ्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या मायक्रो अभ्यास करत असाल, तर लक्षात घ्या प्रश्न व्यवस्थित जर वाचला ना, तर उत्तर कापडणं काय अवघड नाहीये. इथं कंबाईनच्या पेपरचा प्रॉब्लेम हाच आहे, की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वेळ कमी मिळतो. जेमतेम 60 मिनिटं असतात, त्याच्यामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळं लक्षात घ्या घाई गडबड होती, सिली मिस्टेकमुळं खूप सारे मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कमी होतात. का भिमडी, शिरूर, पारनेर, नगर म्हणजे पुणे आणि नगर, अहमदनगर यामधले ही गावं आहेत. तर इथे तर विद्रोह झालाच आहे. इंदापूर, हवेली, बागलाण आणि सातारा. बघा सातारा आलं. त्यामुळे सातारा आणि त्याचबरोबर पुणे याशी संबंधित हे सगळे तालुके आपल्याला पाहायला भेटतात. इथं विद्रोह झाला होता. आता बघा तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर. तर आता जनरल नॉलेज आहे बघा. हे जे काही तालुके होते, हे सांगलीमधले आहेत, है की नाही? सांगलीमध्ये अशा प्रकारचा विद्रोह झालाय का? नाहीये. या 4 मध्ये सांगली कुठे आहे का? नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे सांगली नाहीये. त्यामुळं हे इथं तर विद्रोह या ठिकाणी झालेला नाहीये. म्हणजे तुम्हाला हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात पाहिजे, की हे याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. मग श्रीगोंदा अहमदनगरमध्ये आहे बघा. कर्जत आहे, सोलापूर आणि रत्नागिरी. सोलापूर आलं, रत्नागिरी आलं. म्हणजे बघा हे 5 नावच पाहायची. कुठे-कुठे विद्रोह झाला. हे 5 नावच लक्षात ठेवायचे. पुणे, सातारा, सोलापूर, अ, रत्नागिरी आणि अहमदनगर है ना. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी ही नावं लक्षात ठेवली, की आपलं काम होऊन जातं. तर तासगाव वगैरे हे सांगलीमध्ये आहे. त्यामुळं नाही बाकी आहे. अ, ब, ड हे याचं उत्तर. अ, ब, ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं राइट आन्सर लगेच या ठिकाणी निघून येतं. लक्षात घ्या होण्या भागोजी केंगळेवर प्रश्न येऊ येऊ शकतो. नाव नीट लक्षात घ्या. होण्या भागोजी केंगळे. होण्या भागोजी केंगळे. कोण होता बरं हा कार्यकर्ता? तर लक्षात घ्या होण्या भागोजी केंगळे यानं काय केलं, मारवाड्यांच्या नाक कापण्याची चळवळ या काळामध्ये आणली होती. जे मारवाडी शेतकऱ्यांचे जमिनी हडप करतात, धान्य हडप करतात, पैसा हडप करतात, जनावर हडप करतात. त्या सावकार आणि मारवाड्यांची नाक कापण्याची चळवळ यांनी आणली. या होण्या भागोजी केंगळे जो होता, तर याला नंतर इंग्रजांनी अटक केलं आणि मग फाशीची शिक्षा झालेली आहे. तर या होण्या भागोजी केंगळेला मुंबईचा रॉबिन हुड म्हणून संबोधलं जातं. भारताचा रॉबिन हुड तंट्या भिल्लेला म्हटलं जातं. तर मुंबईचं रॉबिन हुड होण्या भागोजी केंगळे याला या ठिकाणी संबोधलं जातं. मोस्ट आय-एम-पी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे ना. नक्की मग आपल्याला माहिती आहे, की याच्या संदर्भामध्ये
डेक्कन रॉयट कमिशनची स्थापना या ठिकाणी झाली. डेक्कन राईट कमिशन स्थापन झालं आणि त्या डेक्कन राईट कमिशननं 1875च्या विद्रोहाचं कारण काय? शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हे कारण या ठिकाणी दिलं. न्यायमूर्ती रानडेंनी यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे हा विद्रोह मोडून काढल्यानंतर शेतकरी बँका इथे या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि डेक्कन ॲग्रीकल्चर ॲक्ट देखील 1879च्या दरम्यान इथं निर्माण करण्यात आल्या आणि ज्याद्वारे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आता सावकारांकडे जाण्याची गरज नाही, तर शेतकरी बँकांची स्थापना करावी, असं सरकारने इथे या ठिकाणी जाहीर केल्याचं एकंदरीत दिसतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याशी संबंधित आपण इथे या ठिकाणी अभ्यासला आहे. ठीक आहे ना? चलो पुढचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. याच्या संदर्भात आजच्या लेक्चर्समध्ये जेवढे काही टॉपिक मी या ठिकाणी घेतोय, तर त्या सगळ्या टॉपिकशी संबंधित नोट्स तुम्हाला मी आपल्या Telegramवर जरूर या ठिकाणी टाकून देईल. या Telegramवर हे नोट्स पहा आणि त्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासा. महत्त्वाचे आहेत हे सगळे आणि इथे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. एक पण मार्क गमवू नका. कारण दिवसेंदिवस कट ऑफ आपला वाढत चाललेला आहे. ठीक आहे. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये, कोणत्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला? आता लक्षात घ्या, सेनापती बापट जे आहेत, या सेनापती बापट जर आपण बघितलं तर भारतातला किंवा असं मी म्हणूया, की हो भारतातला जवळपास सर्व समूह घटकांमधल्या चळवळी, स्वातंत्र्य चळवळी जिथे-जिथे होती, तर त्या सर्व स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते. म्हणजे क्रांतिकारी चळवळीशी संबंधित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित होतं. गांधीजींच्या चळवळीसोबत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तर सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक संघटनेशी पण हे संबंध त्या ठिकाणी होते लक्षात घ्या. म्हणजे अशी कोणती चळवळ नाही की जिथं सेनापती बापटांचा रोल नाहीये. ठीक आहे ना? महत्वाची व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते सेनापती बापट. ठीक आहे ना? आता बघा या सेनापती बापटांनी कोणकोणत्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला? गोवा मुक्ती आंदोलनामध्ये होते. हैदराबाद मुक्ती संग्राम त्याच्यामध्ये या ठिकाणी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या ठिकाणी ते होते. महाराष्ट्र-म्हैसूर सीमा आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये पण ते होते. तर या सर्वच आंदोलनामध्ये ते सहभाग या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. त्यामुळे वरील सर्व हा आपला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या यांनी बघा यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी या ठिकाणी देतो. लक्षात घ्या, अलीपूर षडयंत्र केस जे झालं, अलीपूर षडयंत्र केस. तर त्या अलीपूर षडयंत्र केसशी संबंधित व्यक्ती हे या ठिकाणी होते. अलीपूर षडयंत्र केस ज्यामध्ये ज्या 31 क्रांतिकारकांना अटक झाली. 34 पैकी 31 क्रांतिकारकांना अटक झाली. त्या तिघांमध्ये जे सापडले नाही इंग्रजांना ते सेनापती बापट या ठिकाणी होते, लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं सेनापती बापटांचा अजून काय बरं महत्वाचा मुद्दा, तर 1906चं कलकत्ता अधिवेशन जेव्हा झालं, तेव्हा त्या अधिवेशनाला त्यांनी एक पत्रिका वाटली होती. व्हॉट शाल डू काँग्रेस या नावाची, ठीक आहे ना. व्हॉट शाल डू काँग्रेस या नावाची एक पत्रिका त्यांनी 1906च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये ही पत्रिका वाटलेली होती, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर हे सेनापती बापट ची परीक्षा पास झाले होते आणि उच्च शिक्षणासाठी ते या ठिकाणी विदेशात गेले. त्यानंतर ते इंडिया हाऊसमध्ये या ठिकाणी गेले. सावरकरांची भेट त्यांनी या ठिकाणी घेतली आणि क्रांतिकारी चळवळीमध्ये ते सहभागी झाल्याचं दिसून येतं. नंतर मग गांधी चळवळीसोबत देखील होते. मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला. मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांना अटक इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप साऱ्या चळवळीमध्ये सेनापती बापट यांचा रोल इथे या ठिकाणी राहिला होता, असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले गेले तर आपण सतर्क असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतरचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. आता बघा एक प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटतो. तो म्हणजे क्रांतिकारी चळवळीशी संबंधित आहे. बघा क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाहीये. ठीक आहे ना. दिसतंय का हे? ठीक आहे ना. हां, ठीक आहे. आता बघा काय आहे 1919 चळवळ आहे. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारनं घटनात्मक सुधारणा दिल्या. म्हणजे कायद्यावर संबंधित आहे. म्हणजे कायदा हा महत्वाचा आहे बरं का. कायद्यावर प्रश्न येतात. बघा कायद्यावर जे प्रश्न येतात ना, ते साधारणतः 1909 चा कायदा, 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा. हे 3 कायदे व्यवस्थितच करावे लागणार आहेत. कंबाईनसाठी खास करून 1909, 1919, 1935 सातत्यानं प्रश्न येतात बघा. तर खूप सारे करण्यापेक्षा हे 3 महत्त्वाचे आहेत, जे डिटेलमध्ये करा. ठीक आहे. आता बघा यामध्ये काय विचारलेलं आहे, की ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. का बरं दिल्या?
तर क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला. एकदम बरोबर आहे. कारण पहिलं महायुद्ध होतं. त्या पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हा कायदा बनलेला आहे. त्यावेळेस क्रांतिकारी चळवळी डोके वर काढून होत्या. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती झाली. 1916 ला लखनौ करार होता बघा, लखनौ करार. आता बघा असे प्रश्न विचारले जातात, की जेव्हा 1916 ला लखनौ करार झाला किंवा 1916 चं लखनौ अधिवेशन काँग्रेसचं झालं, तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ए.सी. मुजुमदार, अंबिका चरण मुजुमदार हे नाव आपण या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. लखनौ करारामध्ये काय ठरवलं गेलं? लखनौ करारावर कोणाच्या स्वाक्षरी या ठिकाणी होत्या? टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या स्वाक्षरी या ठिकाणी आहे. लखनौ करारामध्ये काय ठरलं? तर मुस्लिम लीगच्या स्वतंत्र मतदारसंघाला आपण पाठिंबा दिला. मुस्लिम लीगनं काँग्रेसच्या संपूर्ण संपूर्ण सॉरी डॉमिनंट स्टेटचा जो अधिकार मागितला होता, तर त्याला या ठिकाणी इथं पाठिंबा दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लखनौ करार मोस्ट आय-एम-पी आहे. त्यातली तरतुदी वगैरे काय आहे ते अभ्यासा. त्याच्याशी संबंधित नोट्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी टाकून देतो. मवाळ आणि जहाल यांच्यातील युती. येस 1916 ला मवाळ आणि जहाल यांच्यात युती झालेली आहे. आहे की नाही? आपल्याला पाहायला भेटतं, की जहाल मवाळ एकत्र या ठिकाणी लखनौ कराराच्या माध्यमातून आलेले आहेत आणि पहिल्या महायुद्धानं निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. तर हे सगळेच घटक 1919च्या कायद्याला इथे या ठिकाणी जबाबदार घटक म्हणून मानले जातात. लक्षात घ्या ही डेट कदापिही विसरू नका. कोणती? तर 20 ऑगस्ट 1917 काय झालं होतं या डेटला? तर मॉन्टेग्यूनं घोषणा केली होती. मॉन्टेग्यूनं घोषणा केली, की भारताला दर 10 वर्षानं टप्प्या-टप्प्यानं आम्ही स्वराज्य देऊ. दर 10 वर्षांनी टप्प्या-टप्प्यानं स्वराज्य देऊ. या प्रकारच्या घोषणेला या प्रकारच्या घोषणेला काँग्रेसमधल्या मवाळ गटानं भारताचा मॅग्ना चार्टा म्हणून संबोधला होता. मोस्ट आय-एम-पी. भारताचा मॅग्ना चार्टा कशाला म्हणतात? तर या घोषणेला म्हटलं जातं हे लक्षात घ्या. शिक्षणाचा मॅग्ना चार्टा हा वुडचॅकले त्याला म्हटलं जातं हे लक्षात घ्या. आता बघा, जेव्हा ही घोषणा केली, तेव्हा जे काही ब्राह्मणेतर चळवळीचे पक्ष होते, त्या ब्राह्मणेतर चळवळीनं या प्रकारच्या स्वराज्याला विरोध या ठिकाणी केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं, जर स्वराज्य आत्ताच दिलं, तर भारतातल्या मुठभर लोकांच्या हाती ते या ठिकाणी जाईल. लक्षात घ्या, 1917च्या या घोषणेनंतर भारतामध्ये जे मागास जाती जमातीचे लोक आहेत, त्यांना या ठिकाणी स्वराज्य देण्याच्या इराद्यानं किंवा नव्या स्वराज्याच्या अधिकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक कमिशन या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं. ज्या कमिशनला साउथ बोरो कमिशन या नावानं संबोधलं जातं. साउथ बोरो कमिशन. बघा, साउथ बोरो कमिशन करून जावा. साउथ बोरो कमिशनमध्ये एकूण 7 भारतीय होते. तर लक्षात घ्या त्या 7 भारतीयांची नावं विचारली जाऊ शकतात. 7 भारतीयांमध्ये कोण-कोण होते? असा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे ना. 7च्या 7 नावं आपल्या नोट्समध्ये आहेत. त्या नोट्समध्ये येईल. फक्त इथे तुम्हाला सांगतो या 7 भारतीयांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक होते तेज बहादूर सप्रू, दुसरे होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तिसरे होते चिमणलाल हरिलाल सेतलवाड. तर हे 3 महत्वाचे लोकं मला आत्ता त्यांची नावं आठवली. तर ती नावं मी तुम्हाला इथे सांगितली. कोण-कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, तेज बहादूर सप्रू या ठिकाणी होते. याचबरोबर या ठिकाणी आपले चिमणलाल हरिलाल सेटलवाड, सी.एच. सेटलवाड हे देखील या साउथ बोरो कमिशनचे मेंबर होते. हे लक्षात घ्या. साउथ बोरो कमिशनमध्ये 2 लोकांची साक्ष खूप गाजली. वीरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष मोठ्या प्रमाणावर गाजलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे ना. तर खूप महत्वाचा साउथ बोरो कमिशन आहे. त्याचे मेंबर करून जावा मित्रांनो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेशन आता आपण इथं पाहूया. कितवा झाला? 8वा झाला ना. आता 9वा प्रश्न जो आहे याच्या खालीच आहे बघा. आता 9वा प्रश्न जो आहे तो आपण इथं अभ्यासू. ठीक आहे. तर बघा अ, 9वा प्रश्न काय दिलेला आहे तो आपण पाहूया. त्याच्यामध्ये म्हटलं डायटॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1887 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. आता बघा दिल्ली दरबारात हजेरी लावली. येस आपण याच्यावर बोललोय मला वाटतं. ठीक आहे ना. तर दिल्ली दरबारामध्ये कोणी हजेरी लावली याशी संबंधित हा प्रश्न आपल्याला दिसतोय. आता दिसतोय व्यवस्थितरित्या? ठीक आहे. ओके. आता बघा दिल्ली दरबारात हजेरी कोणी लावली? कधी? श्री गणेशा करून इथं डेट लिहिली बघा. आता बघा इतिहासाच्या पेपरमध्ये जेव्हा डेट विचारली जाते, तेव्हा त्या डेटचं काय महत्व आहे? ठीक आहे. तर ते महत्व लक्षात घेऊन तुम्ही उत्तरं इथे या ठिकाणी द्या. स्वदेशीचा पुरस्कार. तर ग. जोशी, सीताराम हरी चिपळूणकर, न्यायमूर्ती के.टी. तिलक आणि महात्मा फुले हे लक्षात घ्या. आता कोण गेलं होतं 1 जानेवारी 1877 ला दिल्ली दरबार जेव्हा भरला, दिल्लीमध्ये तो दरबार भरला. त्या दिल्ली दरबारामध्ये
खादीचे वस्त्र परिधान करून हे ग.वा. जोशी गेले होते, हे लक्षात घ्या. ग.वा. जोशींच्या संदर्भात मी तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो. 1867 साली त्यांनी एक संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं पूना असोसिएशन. त्यानंतर 1870 साली त्यांनी सार्वजनिक सभा नावाचं एक संघटन इथे या ठिकाणी स्थापन केलं. जी संघटना जी होती ती पर्वती संस्थानामधील जो काही भ्रष्टाचार आहे तो दूर करण्याच्या इराद्यानं हे संघटन स्थापन केलं. सार्वजनिक सभा ज्याचे अध्यक्ष हे औंध संस्थानचे महाराजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी या ठिकाणी होते. आणि मग 1871 ला या सार्वजनिक सभेचं रूपांतर पुणा सार्वजनिक सभेमध्ये या ठिकाणी झालं. 1871 ला न्यायमूर्ती रानडे पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून आले. मग ग.वा. जोशी, सीताराम हरी चिपळूणकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन 1870-71 ला पुन्हा सार्वजनिक सभा स्थापन केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. ग.वा. जोशींच्या संदर्भामध्ये एक अजून महत्त्वाची संघटना लक्षात घ्या, स्त्री विचारवती सभा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. स्त्री विचारवती सभा. कोणाची बरं आहे ही स्त्री विचारवती सभा? तर ग.वा. जोशींची जी काही पत्नी होती त्यांचं नाव होतं ज्यांचं नाव होतं सरस्वतीबाई जोशी. त्या सरस्वतीबाई जोशी यांची संघटना होती स्त्री विचारवती सभा. ज्या संघटनेमध्ये सर्व जाती धर्माच्या महिलांना एकत्र येऊन त्या ठिकाणी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम इथे या ठिकाणी घेतला जात होता. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. मोस्ट आय-एम-पी आहे स्त्री विचारवती सभा. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. याचबरोबर यांच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची संघटना आहे, ती म्हणजे देशी व्यापारोत्तेजक मंडळी. ठीक आहे ना? तर देशी व्यापारोत्तेजक मंडळ. इथे लिहितो बघा, देशी व्यापारोत्तेजक मंडळ. देशी व्यापारोत्तेजक मंडळ काय होतं? तर स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करून भारतीय लोकांना जास्तीत जास्त व्यापार किंवा उद्योजक बनवणं हा यांचा उद्देश या ठिकाणी होता. ग.वा. जोशींच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ही ती पहिली व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं किंवा जी संघटना ही पहिली संघटना आहे, ज्या संघटनेनं ब्रिटिशांवर हल्ले केले आणि भारताचे प्रतिनिधी ब्रिटिश संसदेमध्ये पाठवा किंवा ब्रिटिशांची संसद भारतामध्ये बोलवा, या प्रकारची भूमिका ग.वा. जोशी इथे या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतं. लक्षात असू द्या ग.वा. जोशींचं निधन कधी झालं बरं? तर 1880 ला झालं. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ग.वा. जोशी होते का? तर नव्हते लक्षात घ्या. लक्षात घ्या 1880 नंतर पुन्हा सार्वजनिक सभेचं कामकाज सीताराम हरी चिपळूणकर यांच्याकडे आलं आहे. आणि बघा जेव्हा 1885 ला काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये भरवायचं होतं, त्यावेळेस ॲलन ह्युमनं यांना पत्र पाठवलं, की पुण्याच्या अधिवेशनाचं तुम्ही आयोजन करा. तेव्हा यांनी परत पत्र पाठवून सांगितलं पुण्यामध्ये प्लेगची साथ आहे किंवा कॉलराची साथ आहे. काही पण आहे बघा, प्लेग किंवा कॉलरा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे. ठीक आहे, असा प्रश्न नाही येणार आता ते खूप दिवस जुने गेले. म्हणजे ते 1990च्या काळामध्ये असे प्रश्न यायचे, की पुण्यामध्ये तेव्हा काय होतं? कॉलराची साथ होती की प्लेगची? आता नाही येणार तसं. लक्षात घ्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की पुण्यामध्ये कॉलराची साथ आहे. त्यामुळं पुण्यामध्ये हे अधिवेशन घेऊ नका. मग मुंबईमध्ये ते स्थलांतरित झालं. तर हे सीताराम हरी चिपळूणकर मोस्ट आय-एम-पी पर्सन आहे, हे लक्षात घ्या. अ, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि हे नंतर मग काँग्रेसच्या मुंबईच्या अधिवेशनात सहभागी झाले होते पुण्यातील प्रतिनिधी म्हणून. न्यायमूर्ती के.टी. तेलंग. आपल्याला माहिती आहे न्यायमूर्ती के.टी. तेलंग, बर बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता या तिघांनी एकत्र येऊन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या नावाचं संघटन स्थापन केलं होतं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी या तिघांनाही ब्रदर इन लॉ म्हटलं जातं, कायदेबंधू म्हटलं जातं. के.टी. तेलंग यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, जेव्हा रखमाबाई सावे आणि त्या दादाजी भिकाजी प्रकरण झालं, तेव्हा के.टी. तेलंग जे आहे, रखमाबाई सावे यांचे ते एक न्यायविषयक सल्लागार देखील या ठिकाणी होते. या सगळ्या प्रकारे महात्मा फुले यांच्या संदर्भामध्ये नोट्स आहे आपल्याकडे, त्या नोट्स मी तुम्हाला देतो. म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मिळून जाईल. ठीक आहे. शेवटचा प्रश्न जो आहे तो आता आपण इथं पाहूया. बघा, हा प्रश्न आपण बघितला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ठिकाण. मी कायम तुम्हाला एक सजेशन या ठिकाणी दिले जे फ्रीमध्ये राहील. सजेशन काय? की काँग्रेसची सुरुवातीची 5 अधिवेशनं तोंडपाठ करून टाका. की पहिलं अधिवेशन कुठं झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते? दुसरं अधिवेशन कुठं झालं, असं 5 अधिवेशन तोंडपाठ करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाची अधिवेशनं आपल्याला करायची आहेत. ती कोणती करायची ते पण मी सांगतो. ठीक आहे. तर बघा, इथं पाहायला भेटतं की 1889चं अधिवेशन. कारण का मी सांगतो हे, जनरली प्रश्न अधिवेशनांवर येतात कंबाईनच्या प्रीसाठी खूप सारे.
अधिवेशन मेन्सला पण हे आलेत बघा. तर अधिवेशनावर प्रश्न येतात. जर तुमचे 5 पहिले अधिवेशन तोंडपाठ असेल ना, तर 5 पैकी 1 विचारलं जातं लक्षात घ्या. आणि मग जोडा-जुळवाचा एक फायदा काय होतो बघा. जोडा-जुळवा जर आला प्रश्न तर एक जरी जोडी जुळली, की उत्तर तुमचं बरोबर येण्याची शक्यता 50% पेक्षा जास्त असते. जसं की पहिलं 5वं अधिवेशन मुंबईमध्ये झालं. आपल्याला माहिती आहे विल्यम वेडरबर्ड अध्यक्ष होते. लगेच पहिली जोडी इथे या ठिकाणी लावून टाका. विल्यम वेडरबर्ड होते. ठीक आहे ना. मग आता पहिलं कुठे आहे? तिसऱ्या क्रमांकावर बघा. लगेच उत्तर तुमचं निघालं. दुसरा पर्याय नंबर आहे. असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. पुढे बघा नागपूर अधिवेशन आहे 1891चं. मग 11वे अधिवेशन पुणे. पुणेचं अधिवेशन 1895चं इम्पोर्टंट आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष या ठिकाणी होते. मग इथं 13 हे असं 5वं, 6वं, 7वं, 8वं, 11वं, 15वं असलं काही करत बसायचं नाही. ठीक आहे ना. हा वेळखाऊपणा आहे. कुठले-कुठले अधिवेशन करायचे ते मी तुम्हाला बस एकदा लिस्ट देतो. ठीक आहे. पहिले 5 तर कंपल्सरी करायचे. 1885, 1886, 1887, 1888, 1889 हे 5 कंप्लीट करायचे. या 5 मध्ये काय-काय महत्त्वाच्या संघटना स्थापन झाल्या ते पण तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर 1895चं अधिवेशन करायचं बघा. 1895चं अधिवेशन कुठं झालं? तर ते पुण्यामध्ये या ठिकाणी झालं. ज्याचे अध्यक्ष सुरदास बॅनर्जी होते. त्याच्यानंतर जर कुठलं अधिवेशन करा, तर त्याच्यानंतर लक्षात घ्या 1904चं अधिवेशन या ठिकाणी करा. 1904चं अधिवेशन मुंबईमध्ये झालं. हेनरी कॉटन त्याचे अध्यक्ष या ठिकाणी होते. त्यानंतर 1905चं अधिवेशन करा. बनारसमध्ये झालं. त्याचे अध्यक्ष या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी होते. त्यानंतर 1906चं अधिवेशन करा. कलकत्तामध्ये झालं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी या ठिकाणी होते. त्यानंतर 1907चं अधिवेशन या ठिकाणी करा. हे अधिवेशन सुरतमध्ये या ठिकाणी झालं. ज्याचे अधिवेशन रासबिहारी घोष, बोस नव्हे घोष हे या ठिकाणी होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर 1911चं अधिवेशन या ठिकाणी करा. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष बी.एन. धर या ठिकाणी होते. ठीक आहे ना. बी.एन. धर 1911 हे दिल्लीमध्ये या ठिकाणी झालं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर 1915चं अधिवेशन करा, जे मुंबईमध्ये या ठिकाणी झालं. सत्येंद्र त्या अधिवेशनाचे अध्यक्ष एस.पी. सिन्हा, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा हे या ठिकाणी त्याचे अध्यक्ष इथे या ठिकाणी राहिल्याचे दिसून येते. 1915 मुंबई अधिवेशन. त्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांचं एकीकरण या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर 1916चं अधिवेशन या ठिकाणी करा. 1916चं अधिवेशन लखनौ आहे. तर लखनौ अधिवेशनाचं काय? तर अंबिकाचरण मुजुमदार हे अध्यक्ष या ठिकाणी होते. त्याच नंतर 1917चं अधिवेशन या ठिकाणी करा. 1917चं अधिवेशन काय बरं? तर ते कलकत्ता अधिवेशन आहे. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर अॅनी बेझंट या ठिकाणी होता आणि याच अधिवेशनाचं वैशिष्ट्य अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव इथे या ठिकाणी मांडला गेला. त्यानंतर साधारणतः 19चं अधिवेशन या ठिकाणी करा. हे अधिवेशन जे आहे अमृतसरमध्ये या ठिकाणी झालं आणि ज्याचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. त्यानंतर 1920ला 2 अधिवेशनं झाली. ठीक आहे ना. 2 अधिवेशनं 1920ला झाली. एक कलकत्ता. कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय या ठिकाणी होते आणि दुसरे अधिवेशन जे आहे ते 1920ला नागपूरमध्ये झाले. तिथं व्ही. राघवाचारी हे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी होते. नागपूर अधिवेशन मोस्ट आयएमपी आहे कारण तिथं काँग्रेस वर्किंग कमिटीचं गठन झालं. त्या अधिवेशनामध्ये टिळक स्वराज्य फंडाची स्थापना या ठिकाणी झाली. त्या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं काँग्रेसचं जिल्हापासनं ग्रामीण भागापर्यंतचं संघटन इथं बनलं गेलं. काँग्रेसचं सदस्यत्व 4 आणे बनलं गेलं. त्याचबरोबर 1920 साली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं प्रादेशिक भाषिक प्रांत रचनेचा पुरस्कार याच अधिवेशनामध्ये झाला. त्याचबरोबर आपण पाहू शकतो 1922चं अधिवेशन या ठिकाणी करा. 1922चं अधिवेशन जर आपण बघितलं तर गयामध्ये झालेलं आहे. पटना जे चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुढे आता कुठलं येतं? इथं येतो बघा. त्यानंतर 1923चं अधिवेशन करा, जे दिल्लीमध्ये झालं. 2 अधिवेशन झाले बघा 1923ला. तर दिल्ली अधिवेशन त्याचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी होते आणि 1923चं अधिवेशन कोकीवाडामध्ये पण झालं. ज्याचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जोहार जे आपल्या खिलाफत चळवळीशी संबंधित व्यक्तिमत्व हे लक्षात घ्या. 1924चं अधिवेशन एक करा. 1924चं कुठं? तर बेळगावमध्ये अधिवेशन झालेलं आहे. तर त्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? स्वतः महात्मा गांधी आहे. मग या अधिवेशनामध्ये मामा वरेरकर यांनी या ठिकाणी काय केलं? तुरुंगाच्या दारात या नावाचं नाटक जे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित होतं, तर ते इथे या ठिकाणी अ, त्याच्यावर या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. ते प्रसारित केल्याचं दिसतं. 1925चं अधिवेशन करा बघा. जे कुठलं आहे? तर कानपूर अधिवेशन आहे. कोण होता अध्यक्ष? तर तिथे या ठिकाणी आपल्या सरोजिनी नायडू
भारतीय महिला हे अध्यक्ष इथं बनल्याचं दिसतं. 1925चं अधिवेशन बघा. त्याच्यानंतर बघा 1928चं अधिवेशन या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. 28ला पण कुठं कलकत्तामध्ये झालं बघा. त्याचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. आहे ना, म्हणजे इथं 1928चा 28ला काय नेहरू रिपोर्ट या ठिकाणी आला होता बघा. आणि मग त्याच काळामध्ये युथ काँग्रेसची स्थापना झाली. युथ काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी होते. त्यानंतर बघा 1929चं अधिवेशन मोस्ट आय-एम-पी आहे. जे कुठं झालं? तर ते लाहोरमध्ये या ठिकाणी झालं. लाहोर अधिवेशन का इम्पोर्टंट आहे? तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी 31 डिसेंबर 1929ला आपण इथे या ठिकाणी केलेली आहे. ते खूप महत्वाचं 1929चं अधिवेशन ते इथे या ठिकाणी बघा. त्याच नंतर इथे लिहितो बघा 1931चं अधिवेशन आहे बघा. 1931चं अधिवेशन कुठे झालं? तर कराचीमध्ये या ठिकाणी झालं. मग कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल. मग या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? 1931चं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं राष्ट्रीय आर्थिक नीती इथे या ठिकाणी निश्चित करण्यात आली. याच अधिवेशनामध्ये भारताचा राष्ट्रध्वज हा कसा असला पाहिजे? तिरंगी आणि त्याचवर चरखा अशा प्रकारचा हे राष्ट्रध्वज इथे या ठिकाणी आलं. याच अधिवेशनामध्ये महात्मा गांधींची निवड झाली. कुठं? दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये पाठवण्यासाठी त्यांची काँग्रेसच्या वतीनं निवड करण्यात आली. तर हे एक अधिवेशन या ठिकाणी करा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 1900 डायरेक्टच या ठिकाणी तुम्ही 36चं अधिवेशन या ठिकाणी करा. 1936चं अधिवेशन काय? तर फैजपूर अधिवेशन आहे. फैजपूर अधिवेशन हे 50वं अधिवेशन होतं. ज्याचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी अध्यक्ष होते. 1935चं हे जे अधिवेशन लखनौला झालं आणि त्याचे पण अध्यक्ष नेहरू होते. 1936चं फैजपूर अधिवेशनाचे पण अध्यक्ष त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू जे ग्रामीण भागात झालेलं अधिवेशन आहे. फैजपूर अधिवेशनावर सातत्याने प्रश्न येतात. त्यानंतर बघा 1938 37ला नाही झालं कारण निवडणुका होत्या सार्वत्रिक. 1938 आणि त्याचबरोबर 1939चं अधिवेशन मोस्ट आय-एम-पी बघा. 1938चं कुठं आहे? तर 1938चं हरिपुरा अधिवेशन आहे. हरिपुरा हा गुजरातमध्ये आहे बघा, सुरतच्या जवळ. तर 1938चं हरिपुरा अधिवेशन. सुभाषचंद्र बोस हे अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हरिपुरामध्ये काय बरं झालं? तर त्या अधिवेशनामध्ये लक्षात घ्या नंदलाल बोस हे नाव लक्षात ठेवा. नंदलाल बोस हे यांना महात्मा गांधींनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीवरचे चित्रचं प्रदर्शन करायला सांगितलं होतं हरिपुरामध्ये. आणि दुसरं महत्वाचं काय? या अधिवेशनामध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना झाली आणि ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्सची पण स्थापना झाली. या दोन्हींचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना या ठिकाणी करण्यात आलं. 1939चं त्रिपुरी अधिवेशन आहे. त्रिपुरा नव्हे, त्रिपुरी अधिवेशन जे मध्य प्रदेशामध्ये आहे. तर ते अधिवेशन पण सुभाषचंद्र बोसच अध्यक्षित बनले. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये वाद झाले. ते काय झाले ते बॅचमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? त्यांच्यामध्ये वाद झालेले आहेत आणि मग महात्मा गांधींनी काँग्रेसचा नंतर राजीनामा दिला वाद झाल्यामुळं सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यामुळं आणि मग सुभाषचंद्र बोसने पण या अधिवेशनाचा राजीनामा दिला आणि मग त्याच्यानंतर सुभाष बाबूंच्या जागेवर त्रिपुरी अधिवेशनाचे जे काही उर्वरित राहिलं ते अधिवेशन या ठिकाणी किंवा ते अध्यक्ष कोण बनले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद इथे या ठिकाणी बनले. त्यानंतर मग तुम्ही कुठलं अधिवेशन करा? 1940चं अधिवेशन या ठिकाणी करा. जे रामगडमध्ये या ठिकाणी झालं. रामगड अधिवेशन 1940 तर कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद हे अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि इथं मग वैयक्तिक सत्याग्रह जो आहे, तो इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर 1942चं अधिवेशन तर आपल्याला माहिती आहे. 1942चं पण कुठं मुंबईमध्ये झालेलं आहे गवालिया टँक मैदानावर. तिथे पण मौलाना अबुल कलाम आझाद हेच अध्यक्ष या ठिकाणी होते. 1946 जर आपण बघितलं, तर 1946ला आपल्याला पाहायला भेटतं त्या ठिकाणी आचार्य कृपलानी जे आहेत, ते आचार्य कृपलानी 1946ला अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे तुम्ही 1946 पर्यंत चे अधिवेशन जे आहे, ती या ठिकाणी म्हणजे कुठली अधिवेशनं करायची त्याची सगळी लिस्ट इथं मी दिलेली आहे. तोंडाने सांगितलं पण काय-काय झालं या अधिवेशनामध्ये, ठीक आहे. जर तुम्ही वाटत असेल तर लिहा, लिहून घ्या, नसेल वाटत तर सोडून द्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला येतात. ते प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करावे लागणार आहेत, ठीक आहे. तर थांबूया मग मित्रांनो आपण. जर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते जरूर तुम्ही या ठिकाणी मला रिप्लाय या ठिकाणी द्या. आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं चॅनल आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ॲप्लिकेशन पण आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा, कंबाईन
अशा खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला इथं पाहायला भेटतील. पी-वाय-क्यू समाजसुधारक सगळ्या बॅचेस इथे उपलब्ध आहेत. हिस्ट्री ऑप्शनल जे 2025 च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आहे. हिस्ट्री ऑप्शनल, हिस्ट्री जी-एसशी संबंधित बॅच आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह अशा दोन्ही पॅटर्नची बॅचेस तुम्हाला पाहायला भेटतील. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया, भेटूया आपण नंतरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.